आम्हाला दादा जोपर्यंत सांगतात तुम्ही शांत राहा तोपर्यंत आम्ही शांत राहणार आणि जर दादा उपोषण करून जर आजारी पडले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देणार। शिक्षणासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आमची मुलं नोकरीला लागावे। धाराशिव जिल्हा आम्ही दादांनाच पाठिंबा देऊन इकडे आला। दादांच्याच पाठीमागायचं आम्हाला आरक्षण द्या। आम्हाला कशाचं काही लेणं देणं नाही। आरक्षण हे आमच्या जखमेवरची पट्टी आहे। सरकारने ती पट्टी आमच्या हक्क आहे ती आम्ही हक्क माहिती आम्हाला आरक्षण हक्क आहे आमचा ती हक्क द्या। बाकी काय नाही पाहिजे आम्हाला। माझं नाव मंदाकिनी रामकिसन गारकोल मी येरमाळ्याहून आलेले आहे। तर आमच्या ह्या सरकारला माय बापाला सरकारला आम्ही विनंती आहे की आमच्या दादांना उपोषण करायची वेळ येऊ देऊ नये आणि आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यावं। आम्ही कुणाच्या ताटातलं घेत नाही। आमच्या हक्काचं आरक्षण आहे आम्हाला तिथून मिळालं पाहिजे कारण की दादाची आता परिस्थिती उपोषण करण्याची नाही आहे आणि आमच्या दादाच्या केसाला धक्का म्हणजे देवेंद्र फडणवीसच्या जीवाला धक्का। आम्हाला दादा जोपर्यंत सांगतात तुम्ही शांत राहा तोपर्यंत आम्ही शांत राहणार आणि जर दादा उपोषण करून जर आजारी पडले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देणार।